तर हे बिल तुम्ही बघायला गेलं हे डिलिमिटेशनचं बिल होतं आणि त्याच्यात खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न या कालच्या स्पेशल सिटिंगमध्ये पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी केला गेला होता. आणि बघा त्याच्यामध्ये तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असताना हे बिल महिला आयोगाचं फक्त कवच त्याला दिलं होतं महिला आरक्षणाचं, पण हे दोन महत्वाचे मुद्दे त्यांनी आणले होते. आता हे आसामचं उदाहरण आहे. आसाममध्ये हे खासदारकीचा मतदारसंघ आहे, तो एक खासदारकीचा मतदारसंघ आहे. तुम्ही जर आता बघितलं की ह्याच्यात त्यांचे जे विधानसभा मतदारसंघ आहे ते तोडत असताना अतिशय त्यांना जे योग्य आहे भाजपला त्या पद्धतीने त्यांनी हे मतदारसंघ तोडलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर बघितलं 2001 ची सेन्सस घेतलंय, जनगणना 2001 ची घेतली, म्हणजे 2011 सुद्धा लेटेस्ट आहे. ते घेऊ शकले असते, पण त्यांना जे सोयीचं वाटलं काहीतरी कारण दिलं. जम्मू काश्मीरमध्ये 2011 ची वापरली आणि आसाममध्ये 2001 ची, म्हणजे मन मर्जी या भाजपकडनं केली गेली. आणि याच्यामध्ये तोडत असताना काही काही ठिकाणी तर आपण बघितले गॅप आहेत, म्हणजे एक मतदारसंघ संपला की मग दुसरा मतदारसंघ आणि परत पहिलावाला सुरू होतो. असं आसाममध्ये झालेलं. हे कशासाठी झालंय? भाजपची सत्ता आसाममध्ये यावी यासाठी असं हे डिलिमिटेशन आसाममध्ये झालंय. आणि असंच डिलिमिटेशन हे अख्ख्या भारतामध्ये लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा तिथं होऊ शकतं. एखादा खासदार काम करत असताना एवढं वेडवाकडं जर तुम्ही मतदारसंघ तोडला, आमदारकीला तोडलं, तो कसं त्या ठिकाणी काम करणार हे कुठे ना कुठे सिद्ध होतं. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं? पॅकिंग केली जाते. म्हणजे एकाच मतदारसंघामध्ये विरोधी पक्षातले सर्व मतदार एकत्र टाकले जातात. ठीक आहे, तुम्ही जिंकून जावा एक मतदारसंघ, आणि बाकीच्या मध्ये मग ते काय करतात? क्रॅकिंग केलं जातं. एकाच मतदारसंघातील विरोधी पक्षाचे जे काही मतदार आहेत ते विभाजले जातात, त्याला आपण क्रॅकिंग म्हणतो. त्यानंतर पॅडिंग, म्हणजे अनुकूल भागात मतदारसंघाची संख्या वाढवणे, म्हणजे भाजपला जिथं अनुकूल वातावरण आहे त्याची संख्या पॅडिंगच्या एक टेक्निकल टर्म आहे त्याचा वापर करून वाढवणे. ट्रिमिंग, प्रतिकूल भागातील मतदारसंघाची संख्या कमी करणं, म्हणजे भाजपच्या विरोधात संख्या ती कमी करणं. आणि स्टॅकिंग, विजयासाठी भौगोलिकदृष्ट्या प्रतिकूल भागाची एकत्रीकरण करणं. हे सगळी स्ट्रॅटेजी भाजपची आहे जी त्यांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आसाममध्ये वापरली आणि जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत वापरलेली आहे. आणि हे रिझर्विंग जे आहे, विशिष्ट मतदारसंघ राखीव करणे, हे मी तुम्हाला पिंपरी चिंचवडच्या उदाहरणाने दाखवतो. हे आहे पिंपरी चिंचवडचं उदाहरण. म्हणजे ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका, आता ह्याच्यात 2017 4 सदस्य प्रभाग आणि 2025 सुद्धा 4 सदस्य प्रभाग आहे. त्यामुळे प्रभागामध्ये कुठेही त्या ठिकाणी बदल झालेले नाहीत. आणि याच्यामध्ये आपण बघितलं प्रभाग क्रमांक 6 आहे, याच्यामध्ये दवडे वस्ती. इथं काय केलं? एकूण लोकसंख्या 2017ला एवढी होती, मग एसटी लोकसंख्या 3.38% होती. मग ह्यांनी काय केलं? हा जो भाग आहे तो त्यांनी नवीन डिलिमिटेशनच्या मदतीने काढून टाकला. याच्यात झालं असं की जी 38 होती ती थोडक्यात एसटी लोकसंख्या ही कमी झाली आणि इथलं एसटी आरक्षण हे काढून टाकलं गेलं. प्रभाग नंबर 6 हे उदाहरणासकट तुम्हाला त्या ठिकाणी मी टाकलेलं आहे. इथून जो व्यक्ती निवडून आला तो बिनविरोध निवडून आला, जो पिंपरी चिंचवडचा आत्ताचा महापौर आहे. त्याबद्दल आता हे मी तुम्हाला डिटेलमध्ये तिथं सांगितलं. आता ह्याच्या पुढे गेलं तर हा जो मतदारसंघ आहे वॉर्ड नंबर 24 आहे, याच्यामध्ये एससी आरक्षण होतं. या एससी आरक्षण मधून हा जो भाग आहे हा या प्रभागातून त्यांनी वेगळा केला. तोडल्यामुळे इथलं टक्केवारी एससीचं बदललं आणि हा जो एससी आरक्षणाचा वॉर्ड होता तो ओपन झाला आणि ते आरक्षण जिथं भाजपला पाहिजे तिथं त्या ठिकाणी त्यांनी टाकलं. म्हणजे तुम्ही डिलिमिटेशन काय हे समजून घ्या. म्हणजे तुमच्या गावामध्ये एखादं ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, त्याचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड आपल्या मर्जीप्रमाणे तोडायचा. म्हणजे जो सत्ताधारी नेता आहे त्याचा कार्यकर्ता निवडून यावा यासाठी वेडवाकडा वॉर्ड जो गावात तोडला जातो, नगर परिषदेमध्ये तोडला जातो, नगरपालिकेमध्ये तोडला जातो, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तोडला जातो, तसाच प्रभाग नाहीतर मतदारसंघ लोकसभेला सुद्धा तोडला जाणार आणि विधानसभेला तोडला जाणार. म्हणजे क्रिकेट खेळत असताना पिच
आपल्या पद्धतीने बोलून घ्यायचं, जेणेकरून आपण बॅटिंग योग्य पद्धतीने करायची, असं 29चं प्लॅनिंग भाजपचं या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं झालेलं आहे.